नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी एक मराठमोळी सून, जी तुम्हाला आज माझ्या तमिळ सासूबाईंनी बनवलेली स्पेशल फिश कोळंब रेसिपी. तर मराठमोळीच्या तिखट चवीचा आणि तमिळनाडूतील आंबट चवीचा हे मिश्रण अगदी भन्नाट होणार आहे. त्यासाठी माझ्या सासूने पहिल्यांदा कढई ठेवली. त्याच्यानंतर ऑनियन, टोमॅटो, गार्लिक, जिरा, मिरे, सोप असं मसाला काढून घेतला आहे. हे असं कोळंब तुम्ही पहिले कधी खाल्लंही नसेल. असं आंबट, तिखट असं खूप छान बनवणार आहे माझ्या सासूबाई. तर त्यांनी कढई ठेवून घेतली आधी. तमिळ कोळंब्यात चिंच खूप महत्त्वाची असते, तीच त्याला आंबट अशी चव देते. तर पहिल्यांदा माझ्या सासूने तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये गार्लिक टाकले. हे कोळंब तुम्ही पहिले कधी खाल्लंही नसेल. कोळंब म्हणजे आपण भाजी बोलतो, माशाची भाजी, तर इकडं कोळंब बोलतात कालवणाला. आता त्याने ऑनियन टाकून घेतलं. खूप जबरदस्त लागते ही भाजी. त्यात चिंचचं हे ना खूप प्रमाण जास्त असल्यामुळे अशी आंबट मस्त लागते. तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यानंतर त्यांनी सोप टाकली, मिरे टाकले, जिरे टाकले, हे सर्व मिक्स करून घेतलं. तर तुम्हाला देखील ही रेसिपी खूप आवडणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर त्यांनी कढीपत्ता टाकला, टोमॅटो टाकून घेतला. तिकडे चिंचेचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे ते चिंच खूप छान लागते. माशाच्या भाजीमध्ये चिंच एकदा टाकून बघा, खूप म्हणजे खूप छान लागते. आता मीठ टाकून घेतलं त्यांनी थोडंसं. हा मसाला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे हा नंतर परतला नाही तरी चालेल. झाकण ठेवून त्यांनी थोडंसं वाफ दिली त्याला, म्हणजे व्यवस्थित स्मूथ होईल असा. व्यवस्थित हा मसाला भाजला गेला पाहिजे. हा कोळंब गरम भाताबरोबर किंवा इडलीसोबतही खूप छान लागतो. बाजरीच्या भाकरीसोबतही छान लागेल. त्याच्यानंतर त्यांनी मीठ टाकल्यानंतर लाल तिखट टाकला आणि जो तुमचा घरगुती मसाला असतो तो थोडा टाकला आहे. धनापूड टाकली, हळद टाकली आधी. तेही व्यवस्थित परतून घ्यायचं. परत थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यांनी. झाकण ठेवून दिलं आहे. आता व्यवस्थित फ्राय झाला आहे मसाला. तर तो गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा. बघा, छान मस्त कलर पण छान दिसतोय. आणि हा लसूण घेतलाय, तो जास्त आल्ला तसा थोडासा कुटून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये त्यांनी तेल टाकून घेतलंय आणि हा मसाला बारीक केलाय. छोट्या आकाराचे कांदे कापून घेतले, 2 मिरच्या घेतल्या आणि तो ठेचलेला लसूण आहे. आता त्यांनी तेल टाकून घेतलं. 4 tablespoon. त्यात मेथी दाणे टाकले, अर्धा चमचा मेथी दाणे टाकले. या कोळंबामध्ये मेथी दाणे पण खूप छान लागतात, म्हणजे चव येते. आणि सोप टाकली, जिरे नाही, सोप टाकली आहे. आणि ते छोट्या साईजचे कांदे टाकून घेतले आणि इथं 2च मिरच्या घेतल्या आहे. तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता, तुम्हाला जसं तिखट लागतं तसं. आणि हे कांदे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि आता लाल तिखट टाकले. फोडणी देताना हा वास पूर्ण घरात पसरला होता. खूप छान स्मेल येतोय. बघा, असं थोडासा ब्राऊन होऊस तर ते फ्राय करायचं. 2च मिरच्या टाकल्या आणि तो ठेचलेला लसूण टाकला आणि कढीपत्ता टाकला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता. ते पण व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे.
आणि हे चिंचेचं पाणी आहे, तर ते सर्व चिंचेचं पाणी त्यांनी टाकून दिलं आहे. थोडासा मसाला व्यवस्थित फ्राय झाला का चिंचेचं पाणी टाकलं आहे. हे चिंचेचं पाणी खूप छान लागतं. तर त्याने चिंचेचं पाणी टाकून दिलं आहे. आता बघा कलर पण किती छान दिसतोय, कलर मस्त वाटतोय. वरती झाकून ठेवलं, त्याला उकळी आली पाहिजे थोडी. उकळी आली, आता तो आपण जो मिक्सरमधून वाटून घेतलाय मसाला तो टाकायचा त्याच्यात. Now taste it. हा मसाला फ्राय नाही करायचा, हा आपण व्यवस्थित पहिलेच फ्राय केला होता, त्यामुळे हा डायरेक्ट असा टाकला तरी चालतो. तुम्हाला कसं थिक हवं आहे, पातळ हवं आहे, तसं तुम्ही पाणी टाका. तर वरतून त्यांनी कोथिंबीर टाकली. वास खूप छान येत होतो, पूर्ण घरामध्ये वास खूप छान येत होतो. मग त्याच्यानंतर ते मासे व्यवस्थित धुतलेले होते ते टाकले. तुम्हाला माझ्या सासूबाईची रेसिपी आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच मी चांगले चांगले व्हिडिओ बनवत जाईल. चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न अजून नक्कीच करेल. तर हे त्यांनी जास्त हलवलं नाही आहे, कारण ते मासे तुटतात, त्यामुळे त्यांनी थोडंसं अल्लाद केलं. तर ही आपली तयार आहे फिश कोळंब रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा, खूप छान लागते. चिंचेचं पाण्याची टेस्ट खूप छान आहे याच्यामध्ये. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तमिळनाडू स्टाईल फिश कोळंबा तयार आहे, तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा कलर किती छान आला आहे. मी अजून छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आहे आपलं तमिळ स्टाईल फिश कोळंबा तयार आहे. तर या पटापट जेवायला. तर इथं आम्ही जेवायला बसलो आहे. तर हे आहे फिश कोळंबा आणि मच्छी फ्राय. तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.